तुम्हाला पण असं वाटत आहे का की आजकाल एजिंगचे साइन्स हे खूप लवकर दिसायला लागलेले आहेत? 30-35 वयामध्ये आल्यानंतर सुद्धा फाईन लाईन्स अँड रिंकल्स दिसत आहेत. मला माहिती आहे आजकाल एजिंगची ही प्रोसेस ना खूप लवकर दिसायला लागलेली आहे. अगदी 30-35 वयामध्ये आल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांना चेहऱ्यावरती फाईन लाईन्स, रिंकल्स हे सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आता एजिंग एक अशी गोष्ट आहे ज्याला आपण अवॉइड करू शकत नाही. जसं जसं आपलं वय वाढणार आहे तसंच चेहऱ्यावरती एजिंगचे साइन्स हे दिसायला लागणारच आहेत. पण आता आपण काय करू शकतो? तर एजिंगची जी ही प्रोसेस आहे त्याला आपण थोडंसं स्लो करू शकतो. अवॉइड करू शकत नाही, पण त्याची जी स्पीड आहे त्याला आपण थोडंसं कमी करू शकतो. आता तुम्ही आता म्हणणार की प्रणवती असं म्हणेल की बोटॉक्स करायचं, फिलर्स करायचं. नाही, मी अशा काहीही गोष्टी तुम्हाला सजेस्ट सध्या करत नाही, कारण मला त्याच्याबद्दल जास्त नॉलेज नाही आहे, मी कधी केलेलं नाही आहे. पण आजच्या तुमच्या रोजच्या रेग्युलर लाईफमध्ये फक्त 10 अशा गोष्टी तुम्ही रोज करू शकता ज्याच्याने तुमची एजिंगसुद्धा स्लो होणार आहे आणि त्याचबरोबर तुमची स्किनसुद्धा खूप जास्त हेल्दी आणि एकदम मस्त ग्लोईंग राहणार आहे. आता हे 10 पॉईंट्स काय आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा खूपच हेल्पफुल व्हिडिओ आहे. आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना जसं आपण शाउटआउट देतो ते सुद्धा देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सगळ्यात पहिला पॉईंट जो की खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे रोजच्या रोज सनस्क्रीन वापरणे. आता बऱ्याच जणी अशा असतात ज्यांना सनस्क्रीन माहीतच नाही आहे, सनस्क्रीन कधी लावतच नाही आहे. ती माझ्या आजूबाजूला बऱ्याच लेडीजना ना विचारत असते की तुम्ही काय काय लावता? तर ते म्हणतात की आम्ही आंघोळ करून येतो आणि एक कोल्ड क्रीम लावतो, मॉइश्चरायझर लावतो, बस झालं. मग मी त्यांना आवर्जून या गोष्टी विचारते की सनस्क्रीन लावत नाही, ते काय असतं? मला नाही माहीत. आता हे खूपच बेसिक गोष्ट आहे की बऱ्याच जणांना, लेट्स ॲक्सेप्ट दिस, की बऱ्याच जणांना सनस्क्रीन म्हणजे काय हे माहीतच नाही आहे. ठीक आहे, तर तुमच्या स्किन केअरमधला सनस्क्रीन एक खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा असा एक प्रोडक्ट आहे ज्याला आपण लावणं हे खूप गरजेचं आहे. आता ज्यांना माहिती नाही आहे सनस्क्रीन म्हणजे काय, सनस्क्रीन एक क्रीम आहे जे तुम्हाला सूर्याच्या किरणापासून वाचवते. आपल्या स्किनला सगळ्यात जास्त डॅमेज सूर्यापासून होतो. सूर्यात आपण उन्हात गेल्यानंतर आपली स्किन काळी पडते आणि जे सूर्यप्रकाश असतो तो बऱ्याच वेळानं आपल्या स्किनला डॅमेज करतो. त्या सूर्यकिरणापासून वाचवण्यासाठी आपण एक क्रीम चेहऱ्यावरती लावतो, त्याला सनस्क्रीन म्हणतात. जर तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही म्हणणार की यार किती बेसिक गोष्ट सांगत आहे. हो, मी सांगत आहे कारण बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. त्यामुळे सनस्क्रीन ही जी क्रीम असते ही आपल्याला रोज लावायची असते. हाताला, पायाला, फेसला सगळीकडे तुम्हाला सनस्क्रीन लावायला लागतं. जिथं जिथं तुमच्या स्किनवरती ऊन पडत आहे, जिथं जिथं डॅमेज होणार आहे तिथं सनस्क्रीन लावणं हे खूप गरजेचं असतं. आता बरेच जण मला विचारतात की प्रणवती आम्ही दिवसभर घरात असतो, सनस्क्रीन लावायचं का? आता जर तुम्ही घरातच आहात, सन एक्सपोजर होणार नाही आहे, जास्त ऊन लागणार नाही आहे, तर तुम्ही सनस्क्रीन अवॉइड केला तर चालतं. पण जर बाहेर जायचं असेल तर हा नियमच करा की बाहेर जाण्याच्या 10 ते 15 मिनिट आधी मी सनस्क्रीन लावणार आहे. कारण सनस्क्रीन तुम्हाला उन्हापासून पण वाचवतो आणि जर रोज तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये सन प्रोटेक्शन यूज करत असाल तर एजिंगसुद्धा खूप स्लो होऊन जाते, कारण तुमचा प्रोटेक्शन लेवल खूप चांगला आहे सनस्क्रीनमुळं. त्यामुळे सनस्क्रीन जर तुम्ही वापरत नसाल तर आत्तापासून तुम्ही सनस्क्रीन लावायला सुरुवात करा, कारण हा स्किन केअरमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे सनस्क्रीन रोज लावणे. ठीक आहे, जर तुम्ही सनस्क्रीन लावत नसाल तर पहिली गोष्ट ऑब्व्हियसली जेव्हा आपण उन्हात जातो काळे पडणारच आहे आणि प्लस एजिंगसुद्धा खूप लवकर होणार आहे. त्यामुळं सनस्क्रीन लावायचा. आता मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे सनस्क्रीन आहेत. ठीक आहे, आता बरेच जण मला हे सुद्धा मेसेज करतात की प्रणवती सनस्क्रीन लावल्यानंतर मला खूप घाम येतो. ऑफकोर्स हे खूप नॉर्मल गोष्ट आहे, सनस्क्रीन लावल्यानंतर घाम येतो. आता कोणताही क्रीम प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही आपल्या फेसवरती लावता किंवा स्किनवरती लावता तेव्हा घाम येणं हे खूप नॉर्मल आहे. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, थोडंसं फॅनसमोर बसा, फॅनच्या खाली टेबल फॅन असेल तर त्याच्यासमोर बसा आणि सनस्क्रीन वगैरे छान लावा आणि 2 मिनटं फॅनसमोर थांबा, म्हणजे तुम्हाला ते सगळं सेटल डाऊन होऊन जाणार आहे. सनस्क्रीन स्किप करू नका. तर ज्यांना भरपूर घाम येतं ते काय करू शकतात, मॅट फिनिशवाले सनस्क्रीन भरपूर असतात, तर मॅट फिनिशवाले सनस्क्रीन तुम्ही लावू शकता. त्याच्यानं तुम्हाला क्रीमी वाटणार नाही, चिपचिप फेसवरती वाटणार नाही. तर त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार असतात सनस्क्रीनमध्ये. जसं ऑइली असेल तर तुम्ही मॅट फिनिश लावू शकता, जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही हायड्रेटिंग लावू शकता, म्हणजे जे क्रीमसारखे असतात त्यामुळे स्किन अजून ड्राय वाटणार नाही. तर भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्हाला सनस्क्रीनवरती वेगळा व्हिडिओ हवा असेल की कोणता सनस्क्रीन लावायचा कोणत्या स्किनवरती, तर मला कमेंटमध्ये मेसेज करा, मी नक्कीच तो व्हिडिओसुद्धा लवकर तुमच्यासाठी घेऊन येईल.
पण सनस्क्रीन स्किप करू नका. कोणत्याही प्रकारची तुमची स्किन असो, ऑइली, ड्राय, कॉम्बिनेशन, सेन्सिटिव्ह, ॲक्ने प्रोन, कोणत्याही प्रकारची जरी स्किन असली तरीही सनस्क्रीन लावायला अवॉइड करू नका. सनस्क्रीन आपल्याला रोज लावायचं आहे आणि हा स्किन केअरमधला अगदी बेसिक नियम आहे. सनस्क्रीन कधी लावतात? अंघोळ करून या, त्याच्यानंतर तुम्ही काय लावायचं? मॉइश्चरायझर लावतो आपण. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मॉइश्चरायझरच्या वरती सनस्क्रीन लावायचं असतं आणि सनस्क्रीन लावून झाल्यानंतर मग तुम्हाला जर मेकअप करायचं असेल तर त्याच्यावरती तुम्ही मेकअप करू शकता, पण सनस्क्रीन स्किप करायचं नाही आहे. सो सगळ्यात पहिला पॉईंट जो की खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे रोजच्या रोज सनस्क्रीन लावायचं आहे. उन्हात जाण्याच्या आधी सनस्क्रीन लावायचं आहे. पॉईंट नंबर 2 जे की खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचं वजन जे आहे ते कंट्रोलमध्ये ठेवा. आता ही गोष्ट ना खूप कॉमन आहे. बऱ्याच जणांचं आपल्या वजनाकडे लक्ष नसतं की आपलं वजन नेमकं किती असायला पाहिजे. हे जर तुम्हाला माहीत नसेल की माझं ॲक्युरेट वजन किती आसपास असायला पाहिजे तर काय करा, गुगलवरती जावा. गुगलमध्ये फक्त सर्चमध्ये टाका BMI कॅल्क्युलेटर, बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेटर असं टाका आणि त्याच्यामध्ये तुमची हाईट जी आहे ते एंटर करा की किती माझी हाईट आहे. तर तुमच्या हाईटप्रमाणे तुमचं वजन किती असायला पाहिजे हे तुम्हाला BMI कॅल्क्युलेटरमध्ये कळून जातं. ठीक आहे. आणि आता बघा की तुम्ही किती ओव्हरवेट आहात किंवा किती अंडरवेट आहात. त्यामुळं जर तुम्ही ओव्हरवेट किंवा अंडरवेट असाल तर त्याच्यावरती तुम्हाला काम करणं खूप गरजेचं आहे. हेल्दी बॉडी वेट मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ओबेस असाल, जर त्यापेक्षा जास्त वजन तुमचं असेल तर डेफिनेटली सायन्स ऑफ एजिंग हे चेहऱ्यावरती लगेच दिसायला लागतं. तसं जसं आपलं वजन वाढतं डेफिनेटली आपला फेस जो आहे तो खूप मोठा होतो आणि नंतर आपण जेव्हा त्याला वजन कमी करतो ते सगळे स्किन लूज पडते. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जितकं तुमचं हाईट आहे त्या हाईटला ॲप्रोप्रिएट किती वजन असायला पाहिजे हे अगदी बघा. आणि तुमचं वजन जर कमी आणि जास्त असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमचं वजन मेंटेन करा. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट जे तुम्हाला हेल्प करतं सायन्स ऑफ एजिंगमध्ये ते आहे रोजच्या रोज व्यायाम करणे. आणि स्पेशली मी ही गोष्ट स्त्रियांना का सांगत आहे, कारण भरपूर स्त्रिया ह्या गोष्टी अवॉइड करतात आणि मला असं माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये ह्या गोष्टीबद्दल बोललेली आहे की व्यायाम रोज करणं किती गरजेचं आहे. आणि मला त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जाऊन बघितले तर कमीत कमी 5 ते 6 कमेंट मला असे येतात की प्रणती तू जे सांगतेस ते खूप छान वाटतं ऐकायला, पण आमच्याकडे वेळ नाही आहे. हे फक्त एक एक्सक्यूज आहे. सगळं करता येतं. जर तुमचा टाईम मॅनेजमेंट चांगला असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतं. आणि स्त्रियांचा दिवस असा असतो की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पूर्ण दिवसभर आहे ते दुसऱ्यांसाठी डेडिकेटेड असतो की मी माझ्या नवऱ्यासाठी हे करायचं आहे, मुलांसाठी हे करायचं आहे, सासू सासऱ्यांसाठी हे करायचं आहे, मम्मी पप्पासाठी हे करायचं आहे, पण स्वतःसाठी काहीही करायला वेळ नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर असं करत असाल तर ही चूक अजिबात करू नका. दिवसातून फक्त 1 तास तुम्हाला द्यायचा आहे स्वतःवरती आणि तो व्यायाम करण्यासाठी तुम्ही करू शकता. तर व्यायाममध्ये जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करू शकता. योगा करायचा आहे योगा करा, जिमला जायचं आहे जिमला जावा. जिमला जाणं परवडत नाही आहे किंवा मी जिमला नाही जाऊ शकत, घरातसुद्धा व्यायाम करता येतं. त्याला काही फॅन्सी मटेरियल वगैरे काहीही लागत नाही. घरातसुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता, पण करणं गरजेचं आहे. आणि आता बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की मी तर दिवसभरात खूप काम करते, धुणं भांडी फरशी ब्ला ब्ला ब्ला, मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते म्हणजे माझं व्यायाम होत असेल. होतं असं मी म्हणत नाही की होत नाही आहे, भरपूर गोष्टी होतात, पण जे प्रॉपर वर्कआउट असतं, जे आपण एका ठिकाणी बसून स्ट्रेच करत आहोत त्या गोष्टी ह्या सगळ्या कामामध्ये होणार नाही आहेत. त्यामुळं तुमचा जर असं गैरसमज असेल की माझ्या कामामध्ये माझं वर्कआउट होत आहे तर हे गैरसमज पाळू नका. रोजच्या रोज व्यायाम करायचा आहे. व्यायाम केल्यानं सायन्स ऑफ एजिंग लवकर दिसणार नाही आहेत. कारण जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर ऑब्व्हियसली तुमचं वेटसुद्धा मेंटेन राहणार आहे. जसं की मी सेकंड पॉईंट बोलले होते की वेट मेंटेन करायचं आहे. आता वेट मेंटेन करण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आपण जे करू शकतो ते म्हणजे व्यायाम. आणि व्यायाम जर तुम्ही रोज करत असाल तर तुमचं वेट मेंटेन राहणार आहे आणि सायन्स ऑफ एजिंगसुद्धा दिसणार नाही आहेत लवकर स्किनवरती. आणि त्यामुळं रोजच्या रोज व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. आता चौथा पॉईंट जो की खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे ईट हेल्दी आणि स्टे हेल्दी. खूपच सिम्पल आहे. आता इंटरनेटवरती ह्याच्यावरती तुम्ही भरपूर काही ऐकलेलं असणार आहे, पण हे ॲक्च्युली खरं आहे. मी ना रिसेंटली कुठंतरी एक पॉडकास्टमध्ये वगैरे बघितलं होतं की जे तुम्ही खाता ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं. बरोबर आहे. आणि आजकाल बाहेरचं जेवण जे आहे ते इतकं टेम्पटिंग आहे की यार वाव, असे जे फूडवाले जे व्हिडिओज येतात ना असं वाटतं की आत्ता उठून जाऊ आणि खाऊ,
पण त्याचा काहीही उपयोग नाही. हे दिसायला खूपच जास्त टेम्पटिंग दिसतात. हे स्ट्रीट साईड फूड म्हणा किंवा मॅकडीमध्ये जाऊन मला बर्गर खायचं आहे, मला पिझ्झा खायचा आहे. ऑफकोर्स ह्या गोष्टी मी सुद्धा खाते, त्यात काही वाद नाही. मी आता तुम्ही असं म्हणणार की आता ही असं बोलत आहे म्हणजे ही काय खातच नसणार आहे. नाही, असं काही नाही आहे, मी पण खाते. पण कसं असतं, प्रत्येक गोष्टीला एक लिमिट जर तुम्ही ठेवत असाल तर त्याचा फायदा होतो. की मी रोज म्हणजे ठीक आहे, मी आठवड्यातून 6 दिवस मी माझं हेल्दी जेवण खात आहे. एखाद दिवस मी चीट डे ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडतं, तुमच्या मनाला जे आवडतं ते तुम्ही खाऊ शकता, ठीक आहे. पण बऱ्याच जणांना अशी सवय असते की रोजच बाहेर खायचं आहे, रोज मला पिझ्झा खायचा आहे, बर्गर खायचं आहे, पाणीपुरी खायचं आहे, भेळ खायचं आहे. हे म्हणजे जे स्ट्रीट साईड फूड म्हणा, आता ह्या गोष्टी हेल्दी नाही आहेत. आता एका लहान मुलग्याला जरी सांगितलं तरीही त्याला कळणार आहे. आणि आता आपण तर मोठे आहोत, आपल्याला माहीत आहे की हे जे बाहेरचं जे जेवण आहे आजकाल सेफ नाही आहे. पहिली गोष्ट तर ह्याच्यामध्ये हायजीन काहीच नसतं. जर तुम्ही बाहेर जाऊन बघितला तर आजकाल इतके असे न्यूज येत असतात ना की बघून असं वाटते की लोक असं कसं कसं करू शकतात. असे काही न्यूज येतात ना की अगदी जेवणावरून मनसुद्धा उडतं. त्यामुळं ना जितकं तुम्हाला होतं तितकं घरचं जेवण जेवा. कारण घरी आपण सगळ्याच गोष्टी चांगल्या बनवतो, सगळ्या हेल्दी बनवतो. नो डाऊट आपण घरातसुद्धा बऱ्याच वेळा तळलेलं बनवलं आहे, हे बनवलं आहे. पण घरात बनवलेलं तरीही मला असं वाटतं की चांगलं आहे, कारण आपण सगळ्या गोष्टी चांगलं वापरलेलं आहे. त्यामुळं हेल्दी खावा, घरचं जेवण खावा. ठीक आहे, आता बाहेर जे पण तळलेलं जातं ते सगळं पाम ऑइलमध्ये आहे, बर्गर वगैरे आहे, मैद्यामध्ये केलेलं आहे. मैदा इतका प्रमाणात बाहेर वापरला जातो, तेल भरपूर वापरलं जातं, पाम ऑइल यूज केलं जातं. तर कोणत्याही चिप्सच्या पॅकेटवरती जर तुम्ही उघडून बघितला फ्राईड इन पाम ऑइल असतं, ठीक आहे. तर आता सांगण्याची गरज नाही आहे की कोणती गोष्ट हेल्दी आणि कोणती नाही आहे, हे सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळं जितक्या लवकर ह्या गोष्टी तुम्हाला समजतील तेवढंच तुमच्या बॉडीसाठी, तुमच्या हेल्थसाठी आणि तुमच्या स्किनसाठी ह्या चांगल्या आहेत. कारण घरचं जेवण घरच्या जेवणासारखं स्वर्ग नाही आहे. त्यामुळं मेक शुअर की तुम्ही हेल्दी खात आहे, काहीही जंक फूड खात नाही आहे. कारण जे जंक फूड खातात, जे बाहेरचं जास्त खातात, नो डाऊट अनहेल्दी वेट गेन हे होणारच आहे. आणि जेव्हा वेट गेन होतो स्किनवरती ते एज दिसायला लागतं, सांगण्याची गरजच नाही आहे. जसं तुम्ही अनहेल्दी फूड खायला लागता, रोजच्या रोज पिझ्झे बर्गर ह्या गोष्टी जर तुम्ही खात असाल तर डेफिनेटलीच तुमचा जो बॉडी साईज आहे तो इन्क्रीज होणार आहे, त्यात काही वादच नाही आहे. पण इन्क्रीज झाल्यानंतर चेहऱ्यावरती ते दिसून येणार आहे. म्हणजे अगदी 25 वय आहे पण दिसतंय असे की 30 वर्षाची आहात, 35 वर्षाची आहात असं दिसायला लागतं. त्यामुळं हे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल, जितकं होतं घरचं जेवण खावा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, घरचं आईच्या हातचं बनवलेलं जेवण किंवा स्वतःच्या हातचं बनवलेलं जेवण ह्याच्यापेक्षा स्वर्ग दुसरं नाही आहे. ह्याच्यापेक्षा हेल्दी जेवण तुम्हाला आयुष्यात कुठंच मिळणार नाही आहे. त्यामुळं घरच्या जेवणाला अंडर एस्टिमेट करू नका. आता मी बऱ्याच जणांना बघितलेलं आहे, घरी काय बनवलं आहे मामा, अच्छा दोडका केले, दोडका कोण खाते यार, असं म्हणण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे, जितकं तुम्ही दोडक्यामध्ये तुमचं जे प्रोटीन मिळणार आहे ते तुम्हाला बाहेर पिझ्झा आणि बर्गरमध्ये मिळणार नाही आहे. त्यामुळं घरच्या जेवणाला अंडर एस्टिमेट अजिबात करू नका. घरचं जेवण चांगलं आहे हे तुम्हाला आत्ता कळणार नाही आहे, पण नंतर जेव्हा बॉडीमध्ये जे चेंजेस दिसायला लागतात, बॉडीमध्ये हेल्थ इश्यूज जे व्हायला लागतात, त्याचं मेन कारण तुम्हाला आज मी सांगते, कदाचित तुम्हाला एखादा डॉक्टर सांगेल की ह्या खाण्यामुळे हे प्रॉब्लेम्स होत आहेत. त्यामुळं आत्ताच सुधारून घ्या. आणि तुम्ही जर जंक जास्त खात असेल तर आत्तापासूनच बंद करा, घरचं जेवण खावा, हेल्दी राहा. म्हणजे सायन्स ऑफ एजिंग स्किनवरती दिसणार नाही आहेत. जेवणामध्ये सुद्धा भरपूर सारे असे व्हेजिटेबल्स म्हणा किंवा फ्रूट्स असतात जे रिच इन अँटीऑक्सिडंट्स असतात. ते खूप हेल्प करतात ॲक्च्युली सायन्स ऑफ एजिंगला स्लो करण्यासाठी. त्यामुळे असे जे फ्रूट्स म्हणा किंवा व्हेजिटेबल्स आहेत त्याचा इंटेक जो आहे तो तुम्ही जास्त ठेवा. जसे की ब्ल्यूबेरीज म्हणा, स्ट्रॉबेरीज म्हणा, हे खूप रिच आहेत अँटीऑक्सिडंट्समध्ये. किंवा बीन्स म्हणा, जर तुम्ही हरी सब्जी खात असाल त्याच्यामध्ये बीन्स म्हणा, पालक म्हणा, हे खूप रिच आहेत अँटीऑक्सिडंट्समध्ये. आणि अँटीऑक्सिडंट्स हे खूप हेल्प करतात सायन्स ऑफ एजिंगला स्लो करण्यासाठी. त्यामुळे तुमच्या जेवणामध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड करा. फ्रेश फ्रूट्स खावा, असे गोष्टी खावा जे रिच इन अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्या जे तुम्हाला हेल्प करणार आहेत टू स्लो डाऊन युअर एजिंग. त्यामुळे ईट हेल्दी आणि स्टे हेल्दी. आता 5वा पॉईंट जो की खूप महत्त्वाचा आहे आणि जेवणातलाच आहे, तो म्हणजे जितकं होतं तेवढं शुगर इनटेक कंट्रोलमध्ये ठेवा. आता ही गोष्ट तुम्ही भरपूर सेलिब्रिटीजकडून ऐकलेली असणार आहे की कोण शुगर खात नाही. आलिया भट्टचा तर मध्ये एक रील खूप जास्त ट्रेंडिंग होता की शुगर अच्छा नाही होता.
अँड दॅट्स राईट, आणि त्यात काही चूक नाही आहे. ठीक आहे, शुगर इंटेक हा लिमिटमध्ये असायला पाहिजे. आता सेलिब्रिटीज तर कम्प्लिटली कटडाऊन करतात शुगरवरती, पण आपल्यासारखे जे नॉर्मल लोक आहेत त्यांना हे पूर्णपणे कटडाऊन करणं पॉसिबल नाही आहे. मलासुद्धा नाही आहे. मलाही सकाळी उठल्यानंतर सकाळी चहा लागतो, त्याच्यामध्ये चहामध्ये साखरसुद्धा मी घालते, पण लिमिटमध्ये करायचं आहे. शुगर खायचं आहे असं नाही म्हणत की तुम्ही पूर्णपणे बंद करा, कारण बऱ्याच गोष्टी साखरेशिवाय होतसुद्धा नाहीत, बरोबर आहे. पण त्याचा इंटेक आपल्याला किती करायचा आहे तो कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे. आता बऱ्याच जणांना गोड खायला खूप आवडतं, अगदी डेझर्ट रोज पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे, चॉकलेट पाहिजे, सगळ्याच गोष्टी सगळ्यांना आवडत असतात. पण कसं असते, शरीराला जास्त शुगर हे चांगलं नाही आहे. तुम्ही शुगर खात जरी असला तरी मेक शुअर की त्याची क्वांटिटी तुम्ही कमी करा. एकदमच तुम्ही बंद केला तर होणार नाही आहे, होतसुद्धा नाही. त्यामुळं आतापासून तुम्ही सुरुवात करू शकता की शुगरवरती माझा जो कंट्रोल आहे तो थोडासा आता कमी करायचा आहे. म्हणजे शुगर थोडं खायचं आहे, जितकं होईल तेवढं कमी तुम्ही वापर करा, कारण शुगर हे ॲक्च्युली बॉडीचं एक्सेसिव्ह शुगर हे बॉडीसाठी चांगलं नसतं. त्यामुळे शुगर इंटेक हे तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवा. म्हणजे जास्त गोड खाल्ल्यामुळे जे प्रॉब्लेम होणार आहेत, जसे की स्किनवरती दिसणार आहे एजिंग, बऱ्याच जणांना डायबिटीजचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. आजकाल मी नोटीस केले, इवन माझ्या फॅमिलीमध्ये पण मी बघते आहे की अगदी 33-34 असं वय आहे पण शुगर येत आहे. का? कारण लाईफस्टाईलमध्येच असं झालं आहे की बऱ्याच जणांना गोड खूप खायला आवडतं आहे, एक्सेसिव्ह शुगर इंटेक होत आहे. त्यामुळं असं करू नका. शुगरचं जे इंटेक आहे, साखर जे तुम्ही खात आहे त्याच्यावरती थोडंसं कंट्रोल ठेवा. जितकं तुम्ही आता समजा दिवसातून 5-6 चम्मच साखर खात असाल, म्हणजे सगळ्यामध्ये घालून की चहामध्ये, दूधमध्ये इतकं, तर त्याची क्वांटिटी तुम्ही कमी करू शकता. आणि जसं कमी करत तुम्ही थोडंसं ते कंट्रोलमध्ये आणू शकता, कारण शुगर हे चांगलं नाही आहे. एक्सेसिव्ह शुगरमुळं चेहऱ्यावरती एजिंगचे साईन्ससुद्धा खूप लवकर दिसतात. त्यामुळं शुगर जे आहे ते कंट्रोलमध्ये ठेवा. पॉईंट नंबर 6, रोज तुम्ही ग्वाशाचा वापर करू शकता. आता म्हणणार, प्रणती ग्वाशा म्हणजे काय आहे? तर ग्वाशा एक प्रकारचा दगडच आहे, ठीक आहे, जो आपण चेहऱ्यावरती मसाज करण्यासाठी यूज करतो. मसाज म्हणजे ह्याचा मसाज वेगळा आहे, जो आपण रेग्युलर म्हणत आहे मसाज तसं म्हणत नाही आहे. तर आता हा ग्वाशाचा दगड आहे, त्याचे भरपूर फायदे आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं तुमच्या स्किनवरती. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे फीचर्ससुद्धा खूप एनहॅन्स होतात. जर तुम्ही रेग्युलरली ग्वाशा वापरत असाल तर तुमचे फीचर्ससुद्धा खूप छान एनहॅन्स होतात. भरपूर सेलिब्रिटीज, ऑलमोस्ट एव्हरी सेलिब्रिटी तुम्ही म्हणू शकता ग्वाशा यूज करते, ठीक आहे. आता ग्वाशा जर तुम्ही यूज करायचा असेल तर तुम्हाला तर एक खूप मोठी ॲडवाईस देते की ग्वाशा कधीही ड्राय स्किनवरती वापरत नाहीत. ड्राय स्किन म्हणजे कोरडी स्किन ज्याच्यावरती काही लावलेलं नाही आहे, अशा स्किनवरती ग्वाशा फिरवायचा नसतो. आता ग्वाशा जर वापरायचं असेल तर काय लावायचं? तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. बऱ्याच जण फेस ऑइल यूज करतात, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तुम्ही नॉर्मल तेल रेकमेंड करत नाही आहे, की बरेच जण म्हणणार की मी खोबरेल तेल लावून मसाज करू का? नाही, ते सजेस्ट नाही करत, कारण बऱ्याच वेळेस हे आपले जे ऑइल्स असतात ना, कोकोनट ऑइल म्हणा, हे आपल्या पोर्सना क्लॉग करतं. त्यामुळे ते ऑइल जे आपलं रेग्युलर ऑइल आहे ते फेसवरती लावणं मी रेकमेंड नाही करत. पण तुम्ही एक मॉइश्चरायझर लावून ग्वाशा यूज करू शकता. आता मी काय करते, माझ्या रात्रीचा जो स्किन केअर रुटीन आहे त्याच्यामध्ये मी ग्वाशा यूज करते. 5 मिनिट मी छान असं मसाज करते. त्याच्यानं काय होणार आहे, ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होणार आहे आणि फीचरसुद्धा एनहॅन्स होतात. जेव्हा आपले वजन वाढतं, बऱ्याच जणांना डबल चिन खूप लवकर दिसायला लागते. पण जर तुम्ही ग्वाशा रेग्युलरली यूज करत असाल तर ते डबल चिन कमी करण्यामध्ये सुद्धा तो मदत करतो. पण असं नाही आहे की मी आज ग्वाशा यूज केल्याने उद्या मला त्याचा रिझल्ट मिळाला, असं कधीही होत नाही. तुम्ही ते यूज करायचं आहे, मग कुठं जाऊन तुम्हाला त्याचे रिझल्ट्स दिसायला लागतात, ठीक आहे. किती वेळ करायचा? 5 मिनिट केला तरी चालतं. मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही ग्वाशाचा यूज करून मसाज करू शकता. आता ग्वाशाचा मसाज कसं करायचा असतो, त्याचे काय स्टेप्स असतात, हे जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, तर त्याचा आपण दुसरा व्हिडिओ करूया, ठीक आहे. पण रोजच्या रात्रीच्या स्किन केअर रुटीनमध्ये तुम्ही ग्वाशा इन्क्लूड नक्की करा. त्याच्यानं काय होणार आहे, खूप छान तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढणार आहे फेसवरती आणि सायन्स ऑफ एजिंगसुद्धा खूप स्लो होणार आहे. आणि हा जो ग्वाशा, हा जो दगड आहे खूप महागसुद्धा नाही आहे. जर तुम्ही ॲमेझॉनवरती सर्च केला तर अगदी 400-500मध्ये सुद्धा चांगला दगड तुम्हाला ग्वाशा मिळून जाईल. तर मी ते प्रोडक्ट टॅग करणार आहे, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघू शकता. पण ग्वाशा तुम्ही नक्की तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये इन्क्लूड करा. त्याचे भरपूर फायदे आहेत आणि तुम्ही यूज करा आणि 1-2 महिने तुम्ही कंटिन्यू यूज करा, मग तुम्हाला ते फरकसुद्धा दिसायला लागणार आहे. तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही सुद्धा बाय करू शकता आणि रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये हे इन्क्लूड करू शकता. पॉईंट नंबर 7 खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे झोप व्यवस्थित घेणे.
बऱ्याच स्त्रियांना हे प्रॉब्लेम असतं की झोप पूर्ण होत नाही आणि ॲक्च्युली जर तुमची झोप व्यवस्थित होत असेल तर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित राहतात आणि जर झोप व्यवस्थित होत नसेल तर सगळ्याच गोष्टी डिस्टर्ब होतात. तुमचं स्लीप पॅटर्न जर चांगलं नसेल तर बॉडीसुद्धा डिस्टर्ब होते आणि त्याचबरोबर डोळ्यांच्या खाली खूप डार्क सर्कल्स येत आहेत, चेहरा फ्रेश वाटत नाही जेव्हा तुमची झोपच पूर्ण झालेली नाही आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठता खूप पफिनेस आहे, चेहरा खूप टायर्ड, खूप कंटाळलेला दिसत आहे आणि डार्क सर्कल्ससुद्धा खूप दिसत आहे. त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे की रोज तुमची कमीत कमी 8 तासाची झोप ही व्हायलाच पाहिजे. आता तुम्ही मॅनेज करू शकता की आता मला सकाळी जर 6ला उठायचं आहे तर तुम्हाला रात्री लवकरसुद्धा झोपायला जायला लागणार आहे. आता बऱ्याच जणांना सगळ्यांना सकाळी लवकर उठायचं असतं पण रात्री लवकर झोपायला पाहिजे हे कळत नाही आहे. कारण ठीक आहे, जर तुम्हाला 6ला उठायचं असेल तर तुम्ही कॅल्क्युलेट करा की तुम्हाला आधी 8 तास आधी तुम्हाला झोपावं लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मेक शुअर की तुम्ही 8 तासाची कमीत कमी 8 तासाची रात्री झोप ही पूर्ण करा. आणि हे खूप मोठं ॲक्च्युली ब्युटी सिक्रेटसुद्धा आहेत की जर तुमची झोप पूर्ण होत असेल ना तर तुमची ब्युटीसुद्धा, तुमची जी सुंदरता आहे ती खूप छान दिसते. डार्क सर्कल दिसत नाही आहे, चेहरा टायर्ड दिसत नाही आहे, खूप कंटाळलेला चेहरा दिसत नाही आहे. त्यामुळं मेक शुअर की तुम्ही रोज कमीत कमी 8 तासाची झोप ही व्हायलाच पाहिजे. आणि दिवसातून जरी सुद्धा तुम्हाला वेळ मिळत असेल दुपारचं तर एक पॉवर नॅप घेण्यामध्ये काहीही हरकत नाही आहे. कारण बॉडी रिलॅक्स होती आहे, तुमचं शरीर थोडंसं रिलॅक्स होतं आहे, आरामात तुम्ही पडलेले भलेही झोपत नसाल पण तरीही थोडंसं आडवं होणं ही खूप चांगली गोष्ट आहे, तुमच्या बॉडीसाठी खूप चांगली आहे आणि स्किनसाठी, तुमच्या सायन्स ऑफ एजिंगसाठी तर खूप चांगली गोष्ट आहे की तुमची झोप व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्यामुळं मेक शुअर की रोज रात्री कमीत कमी 8 तासाची झोप ही व्हायलाच पाहिजे. पॉईंट नंबर 8 जो की खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्यासाठी तर खूपच जास्त महत्त्वाचा आहे आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोललेली आहे, ते म्हणजे पाण्याचा इंटेक हा चांगला असला पाहिजे. चांगला म्हणजे कमीत कमी 2 ते 2.5 लिटर पाणी हे तुम्हाला रोज प्यायचंच आहे. कारण पाण्याची सगळ्यात जास्त गरज असते आपल्या बॉडीला आणि आपल्या स्किनला. जर तुमचा पाण्याचा इंटेक व्यवस्थित असेल तर तुमची स्किन तर चांगली राहणारच आहे, त्यात काही वाद नाही आहे, पण त्याचबरोबर तुमची बॉडीसुद्धा खूप हेल्दी राहणार आहे. कारण जेव्हा आपली बॉडी डिहायड्रेटेड असते, जेव्हा पाण्याकडे आपलं लक्ष नसतं, पाण्याचा इंटेक व्यवस्थित नसतो, तेव्हा स्किनवरती तर ब्रेकआउट्स दिसतातच, त्याचबरोबर बॉडीमध्ये सुद्धा भरपूर प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. आणि माझ्याबरोबर ना हे खूप कॉमन आहे, जेव्हा पण माझे पाण्याचा इंटेक नसतो, माझं लक्ष नसतं पाण्याकडं आणि मी जर 2 दिवस जरी व्यवस्थित पाणी नाही घेतले तर तिसऱ्या दिवशी मला हेल्थ इश्यूज व्हायला लागतात आणि मी लिटरली तुम्हाला पटणार नाही आहे, 50-60 हजार रुपये मी दवाखान्यात घातलेली आहे. एका वेळेस मी ॲडमिट होऊन मला इतके हेल्थ इश्यूज झाले होते आणि त्याचा मेन कारण होता की माझा पाण्याचा इंटेक व्यवस्थित नाही आहे, खूप डिहायड्रेटेड बॉडी माझी झाले होते आणि मी इतके अमाऊंट मी हॉस्पिटलमध्ये खर्च केलेली आहे. आणि ही गोष्ट माझ्यावर तेव्हा झाली होती जेव्हा मला हेल्दी राहणं खूप गरजेचं होतं. माझ्या 12वीच्या बोर्डाच्या पहिल्या पेपरच्या दिवशी मला हा प्रॉब्लेम चालू झाला होता. बऱ्याच स्त्रियांना माहीतसुद्धा असेल, युरिन इन्फेक्शन एक खूप मोठा एक इश्यू असतो गर्ल्सना आणि मला 12वीच्या माझ्या पहिल्या पेपरच्या दिवशी हा प्रॉब्लेम झाला होता आणि मला ॲडमिट करावं लागलं होतं. आणि लिटरली मी माझा बायोच्या पेपरपर्यंत आय वॉज ॲडमिटेड. मी हॉस्पिटलमधून सेंटरवरती जाणार, एक्झाम देणार, परत येणार, परत सलाईन लावणार, असा हा जो रुटीन होता तो माझ्या बायोच्या पेपरपर्यंत मला होता आणि खूप मोठा बिल फाडला होता तेव्हा. आणि तेव्हा मला अक्कल आली होती की बाळ पाणी प्यायचं आहे रोज आणि तेव्हापासून नियम केलेला आहे की रोज पाणी प्यायचं आहे. आणि जर कधी पाणी पिले नाही तर मला तिसऱ्या दिवशी प्रॉब्लेम परत व्हायला लागतो आणि त्याचबरोबर स्किनवरती मला ब्रेकआउट्स दिसायला लागतात. लगेच पाणी नाही पिलं की लगेच चेहऱ्यावरती मला पिंपल यायला लागतो. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तुमच्याबरोबर कदाचित होत नसणार तसं, पण मला असं मी नोटीस केलेली आहे की जर पाणी व्यवस्थित नसेल तर मला स्किनवरती ब्रेकआउट्स खूप लवकर व्हायला लागतात. पण आता जर तुम्ही कन्सर्न असाल की जर तू ॲडमिट होतीस, एक्झाम दिलीस, पास झालीस का, ऑफकोर्स मी पास झाले होते की फर्स्ट क्लासमध्ये मी पास झाले, 12वीसुद्धा. पण हां ठीक आहे, प्रिपरेशन्स होत्या आधीपासून केले होते, त्यामुळं अभ्यास न करताही मी एक्झाम दिले आणि आय वॉज सो ग्रेटफुल की मी पास झाले होते.
पण तुम्ही असं करू नका. जर पाण्याचं इंटेक व्यवस्थित नसेल तर मेक शुअर की तुम्ही दिवसात कमीत कमी 2 ते 2.5 लिटर पाणी प्या. मी तर माझी एक मोठी बॉटलच करून ठेवलेली आहे. सकाळी उठल्या उठल्या ती बॉटल भरते आणि मेक शुअर करते की रात्री झोपण्याच्या आधी ती बॉटल संपायला पाहिजे. आणि जर तुम्हाला पाणी पिण्यामध्ये इंटरेस्ट नसेल तर तुम्ही कोणतेही लिक्विड फॉर्ममध्ये निंबू पाणी म्हणा किंवा ज्युसेस म्हणा, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण मेक शुअर की तुमची बॉडी हायड्रेटेड राहणार आहे. तुमची स्किन हायड्रेटेड असेल तर ऑफकोर्स हे तुम्हाला लाँग रनमध्ये खूप हेल्प करणार आहे आणि त्याच्यामुळे सायन्स ऑफ एजिंगसुद्धा हे लवकर दिसणार नाही. त्यामुळं रोजचा नियम करायचा आहे की 2 ते 2.5 लिटर पाणी हे प्यायचंच आहे. नंबर 9, आता आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त स्ट्रेस आहे. सगळ्यांना स्ट्रेस आहे. लहानपणापासून अगदी तरुण लोकांच्यामध्ये आणि वयस्कर लोकांच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये स्ट्रेस आहे. आणि हा स्ट्रेस जो आहे हा खूप मोठा कारण आहे खूप लवकर फाईन लाईन्स आणि खूप लवकर सायन्स ऑफ एजिंग दिसण्याच्यासाठी. ठीक आहे, जितकं जास्त स्ट्रेस तितकंच लवकर तुमचे सायन्स ऑफ एजिंग फेसवरती दिसणार आहेत. आता स्ट्रेसला आपण अवॉइड करू शकत नाही. किती जरी मी म्हटलं की स्ट्रेस घेऊ नका तरीही आपण स्ट्रेस घेतो, कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपापले चॅलेंजेस चालू आहेत. ठीक आहे, हॅट्स ऑफ टू दॅट की आपण हँडल करत आहोत व्यवस्थित. पण स्ट्रेस जर असेल, तुम्हाला सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेण्याची सवय आहे किंवा ओव्हर थिंकिंग करण्याची सवय आहे, तर त्याच्यासाठी खूप चांगला सोल्युशन मी देते की जर तुम्ही रोज 1 तास जर तुम्ही व्यायाम करत असाल तर त्यातले कमीत कमी 15 मिनिट तुम्ही प्राणायाम करण्यामध्ये द्या. कारण सगळ्यात म्हणजे अगदी कोणताही औषध तुमचं स्ट्रेस बस्ट करणार नाही आहे, पण प्राणायाम तुमचं जे स्ट्रेस आहे ते भरपूर लेवलपर्यंत कमी करतं. त्या मोमेंटमध्ये जेव्हा तुम्ही असता, जेव्हा तुम्ही प्राणायाम करत आहात, ट्रस्ट मी खूप जास्त रिलॅक्स्ड आणि खूप जास्त डोक्यामध्ये शांती वाढते. आता कायम काही ना काही तर आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतं की आज मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मुलांच्या टिफिनमध्ये मी काय घालू, हे आहे माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम, लोन्स आहेत, लोन भागवायचे आहेत. सगळ्या प्रॉब्लेम्सचा खूप चांगला सोल्युशन आहे की रोज कमीत कमी 15 मिनिट हे प्राणायाम करायलाच पाहिजे. खूप छान तुमचा स्ट्रेस रिलीज होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही रोज करायला लागाल ना, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी खरंच तुम्हाला स्वतः ही गोष्ट टेम्प्ट करणार आहे की कधी मी बसू त्या स्टेटमध्ये आणि मी प्राणायाम करू. आणि सगळ्यात जास्त स्ट्रेस तुमचं रिलीफ त्यातून होणार आहे. आणि जर तुमचे स्ट्रेस रिलीज होत असेल तर त्याच्यापेक्षा चांगलं सोल्युशन काय असणार आहे की तुमचं एजिंगसुद्धा दिसणार नाही. त्यामुळे ऑलवेज मेक शुअर की जर तुम्ही 1 तासाचं वर्कआउट करत असाल तर कमीत कमी 15 मिनिट प्राणायाम करा, म्हणजे तुमचा स्ट्रेस कमी होणार आहे. आणि स्ट्रेस कमी होत असेल तर तुमचं सायन्स ऑफ एजिंगसुद्धा लवकर दिसणार नाही. त्यामुळे कितीही लाईफमध्ये स्ट्रेस असू दे, मेक शुअर की प्राणायाम करत आहे, तुम्ही मेडिटेशन करत आहात. ह्या गोष्टी खूप फरक पडतात. बऱ्याच जणांना सवय नसते ह्या गोष्टीची, मलासुद्धा नव्हती. मी बसायची, मला 5 मिनिटसुद्धा एका स्टेटमध्ये शांत बसणं हे जमत नव्हतं. आणि हे बिगिनर्ससाठी खूप कॉमन आहे, हा प्रॉब्लेम होतोच. पण जसं जसं तुम्ही रोज ह्या गोष्टी करायला लागता मग ती गोष्ट तुम्हाला ती आवडायला लागते, त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागतो. आणि मग ते 5 मिनिटाचे 10 मिनिट कधी होतात कळत नाही, 10 मिनिटाचे 15 मिनिट कधी होतात हे सुद्धा कळत नाही. त्यामुळे मेक शुअर की तुम्ही रोज आजपासूनच चालू करा. एका ठिकाणी शांत बसा, काही करायला येत नाही आहे मला तरीही डोळे बंद करा आणि डीप ब्रीदिंग तुम्ही रोज चालू करा. इथून तुम्ही सुरुवात करा. जेव्हा ह्या डीप ब्रीदिंगमध्ये तुम्ही बऱ्याच वेळेस आपण डिस्ट्रॅक्ट होणार आहोत की मला त्या ब्रीदिंगमध्ये सुद्धा मला घरचं काम दिसत आहे, मला माझ्या ऑफिसचं डेडलाईन दिसत आहे, होणारच आहे. पण आजपासून सुरुवात केला तर कधी 15 दिवसात तुम्हाला त्या गोष्टीमधून थोडासा रिलीफ मिळायला लागेल की हां मला आता ह्या गोष्टी आवडत आहेत. आणि असं तुम्ही बिल्ड करा. आणि रोज मेक शुअर की तुम्ही प्राणायाम करत आहात, मेडिटेशन, डीप ब्रीदिंग ह्या गोष्टी करत आहात, म्हणजे तुमचा स्ट्रेस रिलीज होणार आहे. आणि जर स्ट्रेस रिलीज होत असेल तर स्किनवरती सुद्धा एजिंगचे साईन्स हे लवकर दिसणार नाहीत. स्ट्रेस आहे तर त्याला बस्ट करणं हे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठा स्ट्रेस बस्टर आहे रोजच्या रोज प्राणायाम करणं, रोजच्या रोज मेडिटेशन करणं, डीप ब्रीदिंग करणं. त्यामुळे ह्या गोष्टी रोज करा, म्हणजे तुम्हालासुद्धा थोडंसं स्ट्रेस तुमचं कमी झाल्यासारखं वाटेल. तर लास्ट पॉईंट जो की खूप महत्त्वाचा आहे, लास्टला ठेवलेला आहे कारण खूप गरजेचं आहे, तो म्हणजे रोजच्या रोज स्किन केअर रुटीन फॉलो करा. आधीही व्हिडिओमध्ये बोललेली आहे, आज परत बोलत आहे की स्किन केअर रुटीन हे असणं खूप गरजेचं आहे. स्किन केअर म्हणलं की मी 10 प्रॉडक्ट्स लावते मग माझा स्किन केअर होणार आहे असं काही नाही आहे. अगदी बेसिक स्किन केअर, क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग अँड सनस्क्रीन इतकं जरी केला तरीही इनफ आहे. पण इतकं तरी करणं आपल्या स्किनला हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच स्त्रियांना मी बघते असं म्हणतात मी तर काहीच लावत नाही, मला काही गरज वाटत नाही.
आत्ता नाही वाटत आहे, पण जर तुम्ही आत्तापासूनच जर स्किन केअर फॉलो करत नसाल तर पुढं जाऊन तुम्हाला खूप लवकर एजिंगचे साईन्स हे दिसायला लागणार आहेत. त्यामुळे असं न करता मेक शुअर की एक बेसिक स्किन केअर तुम्ही रोज फॉलो करा. आता बेसिक स्किन केअरमध्ये काय काय करायचं त्याचा आपला एक सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी मी केलेला आहे. तर तुम्हाला हवा असेल, इंटरेस्ट असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पण मेक शुअर की रोजच्या रोज हे स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे. रोज करा म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसणार आहे. पण मेक शुअर की रोजच्या रोज स्किन केअर रुटीन फॉलो करा. सो मैत्रिणींनो, हे होते माझे 10 पॉईंट्स जे तुम्हाला ॲक्च्युली हेल्प करतात टू स्लो डाऊन युअर एजिंग. त्यामुळे तुम्हाला जर हे पॉईंट्स आवडले असेल आणि तुम्हाला जर पटत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नाव आहेत ते मी फटाफट घेणार आहे. तर आता सबस्क्रायबर शाउटआउट म्हणजे नेमकं काय आहे, तर माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मी सांगत असते की जर तुम्ही नवीन सबस्क्राईब केला असाल माझ्या चॅनलला तर नक्कीच तुमचं नाव चॅनलच्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुमचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला पर्सनली थँक्यू म्हणू शकते. सो आता माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ते आहेत थँक्यू सो मच वैशाली, थँक्यू सो मच नेत्रा मुसळे, वैशाली पाटील, करुणा सबले, प्रवीणा परगे, प्रीती देशमुख, निर्मला सोनेस, वर्षा गोळे, तेजश्री भोसले, हर्षदा खारोसे, मीरा, निलिमा गोटमारे, स्नेहा साळुंखे, अमृता खटावकर, जया काशीद, प्रगती हडगे, मंजुषा, निलिमा वारबे, रागिनी पांडे, स्नेहलता वाटेकर, प्रियंका कदम, मनीषा बावस्कर, भारती पिलय, राजश्री राजे, सायली लोखंडे आणि थँक्यू सो मच तेजस्विनी. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्हीसुद्धा माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला जर माझा कॉन्टेंट नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.